नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण कल्याण बाजारपेठ येथे आहोत आणि आपण आलोत अशोक मेटल येथे। अशोक मेटल इथे तुम्हाला होलसेल मध्ये तांब्या पितळेचं कलेक्शन बघता येईल। मुळात म्हणजे जास्त करून तुम्हाला इथे मूर्तीचं कलेक्शन अगदी भन्नाट असं आहे। बऱ्याचशा अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला रिटेल भावात सुद्धा इथे उपलब्ध आहे। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, म्हणजे तुम्हाला याच्या किमती सुद्धा कळतील आणि काय काय याचं म्हणजे नवीन कलेक्शन काय आहे ते सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण कल्याण वेस्टला उतरलात ना स्टेशन वरून तुम्ही आला तर 5 मिनिटावर गांधी चौकला यायचं आहे आणि बघा हे बाजारपेठ आहे कल्याण मधील आणि इथे आहे महाराष्ट्र ज्वेलर्स। महाराष्ट्र ज्वेलर्सच्या अगदी समोरच्या दिशेला आहे 3 मजली अशोक मेटल हे दुकान आहे, जिथे तुम्हाला होलसेल आणि रिटेल मध्ये तांब्या पितळेच्या वस्तू बघायला मिळतील। तर आज आपण इथे भेट दिली। तर नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव? राहुल जैन मैम। राहुल जैन। आणि अशोक मेटल यांचं शॉप किती वर्षांपासून आहे तरी? मैम मेरे को यहाँ पे 6 साल हो गए मैम। होलसेल का काम है, तांबा पितल का। अच्छा, दादांना मराठी येत नाही त्यामुळे ते हिंदीत बोलणार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घ्या। दादा आपल्याला आता मूर्तींची किंमत साधारण सांगा आम्हाला काय काय आहे आणि ह्या कशामध्ये आहेत? मैम ये सिल्वर ऑक्सीडाइज करा हुआ है। अच्छा। पंचधातु के ऊपर चांदी का पानी चढ़ा हुआ है। 2 इंच से लेके 2 फुट तक का मूर्तियां मेरे पास अवेलेबल मिलेगा। पंचधातु का मूर्तियां सब मिलेगा अपने पास। बरं, आणि ही दत्तांची आहे ना? हाँ, दत्त भगवान का मूर्ति है। बरं, मग साधारण किंमत काय बोलले ह्याची? मैम ये डिस्काउंट करके लगभग जाएगा 350 का। 350 आहे, म्हणजे ह्याला चांदीचं पाणी दिलेलं आहे आणि सुंदर असं बघा, म्हणजे त्याचं हे जे दिलेलं आहे ना डिझाईन्स वगैरे बघा, सुबक अशी आहे मस्त। आणि त्याच्यामध्ये बरचसे आपण जवळून बघूया। तर ही श्री स्वामी समर्थांची आहे, सुंदर अशी, इतकी बारीक आहे ना पण सुंदर मनमोहक अशी आहे। सगळं देवी देवतांच्या मूर्त्या आहे आणि वेगळं असं कलेक्शन बघायला मिळतं। दादा ह्या कशामध्ये? मूर्तियां है ये 250 रुपीज का है। पंचधातु का है, कमल के ऊपर गणेश जी। राम दरबार मिल जाएगा, पंचधातु का है, ये 650 का जाएगा। आपको जैसा चाहिए वैसा, छोटे से लेके 100 ग्राम से लेके तो 10 किलो तक का मूर्ति मेरे पास अवेलेबल है। तर अशा बऱ्याचशा सुंदर अशा सुबक अशा मूर्त्या आहे आणि त्याचं जे काम आहे रेखीवपणा आहे ना, अगदी छोट्या मूर्तीमध्ये सुद्धा मस्त रेखीवपणा आहे। तर बऱ्याचसं कलेक्शन असं मूर्तींचं आहे। हे कसं दादा आहे? गणपति का पिंडी जाएगा 1000 रुपए का। अच्छा, याच्यामध्ये लहान पण मिळेल ना आम्हाला? छोटा भी मिलेगा, बड़ा भी मिलेगा। बरं, म्हणजे असं तुम्हाला हवी ती साईज मध्ये बघा, इथे बरंचसं कलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे। मोठ्यांपासून पण आहे। ही सगळ्यात मोठी दादा कितीला? ये बड़ा वाला आपको जाएगा 4000 रुपए का। 4000 रुपये, म्हणजे हे सगळे होलसेलचे दर आहेत? मैं होलसेल रेट है, डिस्काउंट है और आपके कस्टमर को 10% एक्स्ट्रा। अरे वा, म्हणजे आपले आता व्ह्युअर्स बघून आले तर त्यांना आणखी डिस्काउंट दादा देणार आहे। बघा सुंदर असं तुम्हाला मी जवळून दाखवते। इतक्या छोट्या मूर्त्या आहेत ना पण त्याचा रेखीवपणा बघा। हे मॅट फिनिशिंग मध्ये आहे आणि ही शुभ गजलक्ष्मी आहे। दादा ही गजलक्ष्मी कशी? गजलक्ष्मी मैम ये जाएगा 650 का। 600 म्हणजे एक येणार का दोन? 650 का 1 एक येणार आहे। इसमें छोटा चाहिए छोटा भी मिल जाएगा मैम, 150 से स्टार्ट इसका रेंज। अच्छा, 150 पासून मिळणार आहे। मग हे कसं घासताना कसं त्याचं हे करायचंय? मैम ये सिल्वर का चांदी का पानी चढ़ा हुआ है, काला पड़ेगा नहीं। पीताम्बरी से धोने का नहीं, अच्छा। रखने का, पानी से साफ करने का। तो ये सब मूर्तियां जो है पंचधातु का, ये सब एंटीक पॉलिश में, इसे पीताम्बरी से नहीं धोने का, सिर्फ पानी से साफ करने का, पानी से साफ करने का और नारियल का तेल लगा के पोंछने का। अरे वाह, हाजिरी देता ही रहेगा। बरं, दादाने आपल्याला बघा कशी टिप सुद्धा दिलेली आहे आणि सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन इथे बघता येतंय। ती कसं कलेक्शन दिसतंय म्हणजे डेकोरचं? मेरा दुकान अशोक मेटल में 5 चीजों पे ज्यादा फोकस है। एक तो मूर्तियां, एक होम डेकोर आइटम। अपने घर के लिए नए घर बन रहा है उसके लिए होम डेकोर आइटम। उसके बाद अपना गिफ्टिंग के लिए गिफ्ट आइटम और पूजा आर्टिकल, ये सब आइटम आपको मेरी दुकान पे मिलेंगे। जिसमें ये होम डेकोर का सेक्शन है। बघूया आपण, हे बघा जवळून सुंदर असं आहे। हे दादा किती रुपयांना आहे? मॅम ये तो 450 का है मॅम। फक्त 450? कारण मी एका एक्झिबिशन मध्ये बघितलेलं तर याचा दुप्पट भाव होता। म्हणजे तुम्हाला होलसेलच्या भावामध्ये बघता येत आहेत। आणि हा छोटा फॅन आहे, चालू पण आहे? स्टार्ट होता है। अरे वा, होम डेकोर के लिए बहुत रेंज है मैम मेरे पास। हाँ, जुन्या काळातली आठवण आली। आणि याची काय किंमत आहे? 350? बघा ना, मस्तच। होम डेकोर में आपको बहुत वैरायटी मिल जाएगी। काय सुंदर सुंदर कलेक्शन, आणि हे मुळात मला हे खूप आवडलं। आणि ही जोडी कशी दादा? मैम ये जाएगा अपना 3500 रुपए का। काय सुरेख आहे, ज्याची मैम
इसमें व्हाइट मेटल में लेंगे तो व्हाइट मेटल का मिलेगा। अच्छा, ह्याच्यावरती ते कलाकुसर केलेली आहे आणि हंसाची जोडी आहे सुरेख अशी, मस्तच. म्हणजे तुमच्या हॉलमध्ये वगैरे शोभिवंत वस्तू खूप सुरेख दिसते। शो पीस के लिए मतलब टेलीफोन है आपला पूर्वीचा राजे लोकांच्या काळातला हा टेलिफोन, नंतर तो आपल्याला वेगळा म्हटलं। अरे ऑपरेट करना चाहे ऑपरेट रखना लँडलाईन। अरे वा, आणि अँटिक कलेक्शन अगदी सुंदर असं बघा ना, पहिल्यांदा डायलचं होतं। दादा किती रुपयाची काय किंमत आहे? 3,500 रुपये का एंटिक कलेक्शन है मैम, ये ऑपरेट हो सकता है। अरे वा, 3,500 मध्ये आणि सुंदर असं मैम, एक डिजाइन और एक व्हरायटी और, इव्हन तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता, गिफ्टिंग के लिए अच्छा आइटम है। हा, अरे वा, हे तर आपण ऑपरेट हो सकता है मैम। खूप सुरेख कलेक्शन, अँटिक म्हणजे खूपच राजे रजवाडे जेव्हा होते त्या काळातलं बघायला मिळतंय। आणि हे हंसाची जोडी तर आपण बघितली। दादा हे काय बरं? आपल्या भारताचं अशोक स्तंभ है, ये जो सरकारी कर्मचारियों को देने के गिफ्टिंग के लिए आइटम चाहिए, तो ये भी आइटम। आणि तुमचं नाव पण दुकानाचं अशोक मेटल म्हणून आहे, तर अगदी साजेसं असं आहे, म्हणजे भारताचं हे चिन्ह म्हणा। आणि हे गंगाळ म्हणता येईल का? दीप आहे, उरळी आहे, हे बघा उरडी आहे आणि त्याला हे दिवे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही दिवे लावून सुंदर असं। तर हे पंचधातूचं काय किंमत आहे याची? मैम ये लगभग जाएगा आपको डिस्काउंट करके 3,000 रुपीज का। 3,000 रुपये, पण खूपच वजनदार बघा। छान छान अशा वस्तू बघायला मिळतात। हे सुद्धा आहे बघा। आणि हे घोड्यांचं कसं आहे दादा? मैम ये लगभग जाएगा 800 रुपये का। 800 रुपयांचे काय सुरेख पॅटर्न्स आहेत, मस्त मस्त। आणि हे सिल्वर कम से कम 500 व्हरायटी होगा मेरे पास होम डेकोर के लिए। अच्छा, म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला अजून पण बघता येतील, दुकानाला तुम्ही भेट दिली। हे अल्लादीनचा जिन चिराग अल्लादीनचा चिराग, आणि सुंदर असं आहे। आता मी माझी विश म्हणते की आपल्याला लवकर सिल्वर बटन मिळू दे। तुमचा आशीर्वाद असेल, तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच होणार आहे। काय किंमत आहे दादा? मैम ये जाएगा अपना 1,000 रुपये का। 1,000 रुपये, खरंच सुंदर आहे आणि वेगळेच पॅटर्न्स बघायला मिळतात। अत्तरदाणी ना? नाही मॅम, ये हुक्का आहे। हुक्का ट्रेडिशन आहे। अच्छा, हा हुक्का आहे। अच्छा, बरंच असं कलेक्शन आहे। हरणांची जोड दादा ही दाखवा जरा आम्हाला, खूप सुंदर बघा आहे। ब्रास है मैम, पंचधातु का, इसके ऊपर वर्किंग करा हुआ है। बघा ना काय सुरेख असं आहे। हे काय म्हणता येईल याला? मैम ये पंचधातु का है, ये होम डेकोर के लिए भी यूज होता है, मूर्तियां रखने के लिए भी यूज होता है। अच्छा, वरती मूर्ती ठेवू शकतो। वाव, म्हणजे तुमच्या असं डायनिंग हॉल मध्ये छान राहील अशा सुंदर शोभिवंत वस्तू आहेत। हे पण आहेत बघा। फ्लावर पॉट है, ब्रास का फ्लावर पॉट है, पूर्ण ब्रास है, फुल ब्रास में। काय किंमत आहे याची जोडीची? मैम ये जाएगा अपना 3,500 रुपए का जोड़ी। 3,500 ची जोडी जाणार आहे। आणि छोटा चाहिए छोटा भी मिलेगा, बड़ा चाहिए बड़ा मिलेगा। आणि हे का बरं? मैम ये पर्स है गिफ्टिंग के लिए, दुल्हन को देने के लिए, ऐसा गिफ्टिंग आता है ना कन्यादान। अच्छा, कन्यादान केळवण वगैरे देऊ शकतो। 850 का है मैम। 850? क्या बात है। इसके बाद में होम डेकोर के लिए जैसे घोड़े हैं व्हाइट मेटल के, ये काले नहीं पड़ते मैम, इसका लाइफ टाइम गारंटी, काला नहीं पड़ेगा। मग ही जोडी घेतली तर काय किंमत आहे? जोड़ी चाहिए, जोड़ी तो एक भी लेते हैं, ये 550 का एक है। 550 ला एक आहे। बरं, त्यांच्याकडे बघा जोडी वेगवेगळी आहे, तुम्ही असं पण घेऊ शकताय। सुंदर असं कलेक्शन बघायला मिळतंय। हे व्हाईट मेटल म्हणतात ना याला? हाँ मैम, व्हाइट मेटल का, काला बिल्कुल नहीं पड़ेगा। बैलगाडी पण दिसते, ही कितीला आहे? मैम ये जाएगा 1,500 रुपीज का। 1,500 रुपयाला बैलगाडी आहे बघा ना, काय सुरेख आहे। इसमें छोटा मैम, छोटा भी मिल जाएगा आपको 750 का। हा, गृहप्रवेशाचे कोणाची पूजा असेल तर तुम्ही हे गिफ्ट पण देऊ शकताय, किंवा तुमच्या हॉलमध्ये तुम्ही शोभीवर होम डेकोर में गिफ्ट आइटम में मेरे पास और वैरायटी है, मतलब 500च्या पेक्षा तुम्हाला आहे तिथे। जिस बजट में आप चाहिए उस बजट में आप, म्हणजे प्रत्येक बजेटमध्ये जो तुमचा बजेट असेल त्या बजेटमध्ये तुम्हाला इथे गिफ्ट देण्यासाठीचे पर्याय आहेत। आणि घरामध्ये शोभिवंत अशा वस्तू आणि मस्त म्हणजे काळा न पडणार हे व्हाईट मेटल सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। सुंदर असं पूजेचं साहित्य आहे ना दादा? पूजा आर्टिकल की पूरी रेंज है। बघा ना, ह्या कसे आहेत? हे समयांसारखे 280 का जाएगा, हेवी झाड आहे। 280 रुपये। आणि एक घेतली तर ना? हाँ मैम, एक लीजिए, ज्यादा लीजिए, होलसेल रेट है। मस्त आहे, पण छान आहे ना, थोडंसं वेगळं बघायला मिळतंय। छोटस तुम्हाला मांडायचं असेल महालक्ष्मी व्रतामध्ये वगैरे, आणि प्युअर ब्रास मैम। दियों में कम से कम 30 से 40 तरह की वैरायटी है, उसमें तरह तरह का साइजेस अवेलेबल है। प्लस 25 रुपए से स्टार्ट होकर 250 रुपए तक का दिया मेरे पास अवेलेबल है। म्हणजे 25 रुपयांपासून दिवा आहे। 25 रुपए में भी
दिया मिलेगा हा वाला 25 रुपीज का ओनली। बरं, हळदी कुंकू वाण वगैरे हवं असेल तर तुम्हाला मिळणार आहे। हा कमल दिया आहे ना दादा? कमल लोटस प्याली। अच्छा, हा कितीला आहे मैम? ये 150 का है। 150 रुपये। बरं, साइजेस भी अवेलेबल है, म्हणजे सगळ्यामध्ये साईज येणार आहे प्लस क्वांटिटी सब आपको अवेलेबल मिलेगा। एट ए टाइम 500 पीस मेरे पास अवेलेबल रहते हैं। अरे वा, हे तुम्हाला दादाने मस्त असं दाखवायला काढलेले आहे की कशा बहुत अच्छा रिटर्न गिफ्ट शादियों में देने के लिए, हल्दी कुंकू बांटने के लिए, बरोबर आहे, कोई प्रोग्राम हो उसमें बांटेंगे। हा लक्ष्मी दिवा आहे ना दादा? दिवा मैम। हा कितीला आहे? मैम ये वाला 450 का है, 110 से स्टार्ट है रेंज। सबसे छोटा 110 रुपीज का 110 रुपयाला येणार आहे। दाखवते तुम्हाला एकदम जवळून। श्री महालक्ष्मीचं कसं सुंदर असं बघा ना चित्र आहे त्याच्यावरती, आणि सुंदर त्याचं रेखीव काम आहे, आणि प्रत्येक त्यांनी दिवा काढलेला आहे। आणि ह्याला पण काय म्हणतात दिवा? कुबेर मैम, ये कुबेर दिवा है। ये अपना माटी वाला दिया आता था ना, वैसा दीपावली पे जलता है वाला। तो इसमें आपको 50 रुपए से लेके 150 रुपए तक की रेंज के दिया। छोटासा अगदी 25 रुपयांपासून दिवा आहे, तो पण चांगला आहे। म्हणजे तुम्हाला आता काही लग्न कार्यामध्ये भेटवस्तू द्यायच्या असतात मैम, इन दियो का मेरे पास 1000 पीस एट ए टाइम म्हणजे तुम्हाला मिळणार आहे। होलसेलचा शॉप असल्यामुळे तुम्ही कधी भेट दिली तर तुम्हाला जास्त प्रमाणात हवं आहे देण्या घेण्यासाठी लग्न कार्यात वगैरे, तर तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता। आणि आणखीन मग जास्त घेतल्यानंतर काय आहे का डिस्काउंट का तेच भाव आहे? डिस्काउंट देना पड़ेगा ना। अरे मग आता आपले दर्शक वर्ग जर इथे आले तर दादा बोलले अजून 10% तुम्हाला ऑफर मिळणार आहे। आणि हे पण आहेत मस्त असे दिवे। हम 3 चीजों पे फोकस रखते हैं, रेट, रिलेशन, रेंज। रेट अच्छा मिलेगा, रिलेशन ग्राहक से बना के रखते हैं, और रेंज वेरायटी तेच पाहिजे की आपल्याकडे एक जो ग्राहक येतो आपल्यावर विश्वास ठेवून येतो त्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न। खरंच आम्ही पण तेच ठेवलेलं आहे की आमच्या मसाल्याच्या दुकानात या, तुम्ही विश्वास ठेवून येता, तुमचा विश्वास आम्ही राखण्याचा जरूर प्रयत्न करतो। चांगली गोष्ट आहे, एक ग्राहकांचा विचार करताय। आणि पूजेची थाळी कशी दादा? ये पूजा थाली का पूरा सेट है, ये आपको जाएगा 1700 अरे वा, तर छान आहे। 1700 मध्ये पुन्हा पूर्ण सेट येतो बघा ना। हे पूर्ण पंचपाळ वगैरे आहे याच्यामध्ये बघा, आणि 2 वाट्या आहे, धूपदाणी आहे, दिवा आहे ओवाळणीसाठीचा, घंटा सुद्धा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा। आणि पूर्ण जी थाळी दिलेली पूजेची तुम्ही एरवी पण वेगळ्या वेगळ्या असं याचा वापर करू शकता, दिसायला पण सुंदर आहे, छान सेट आहे। मग त्याच्यामध्ये छोटा सेट हवा तर मिळेल? छोटा भी मिलेगा, बड़ा भी मिलेगा। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला याच्यापेक्षा मोठा हवा ते पण मिळणार आहे? कस्टमाइज भी कर सकते हैं आप, आपके हिसाब से थालियां ले सकते हैं। थालियों में बहुत सारी वैरायटी है मेरे पास। अच्छा, आप वेगळी थाली इसमें वाटी आपके हिसाब से लगा सकते दुसरे हैं। बरं, म्हणजे वाट्यांमध्ये तुम्ही चेंज हवं तर चेंज करून पण घेऊ शकता। ही कितीला वाटी आहे? मैम ये 100 रुपीज का है। 100 रुपये। ये पातल वाला अपना 40 रुपए का है। अरे वा, 40 रुपये। आपण ब्लाऊज पीस वगैरे देतो देण्या घेण्यामध्ये, म्हणजे लग्न कार्य आता चालू होणार आहे, तर छान अशी आयडिया आहे की हे कलेक्शन तुम्ही दिवे वगैरे पण देऊ शकतात, अगदी आठवणीत राहण्यासारखी वस्तू। रुळी दिसते सुंदर अशी, आणि त्याच्या भोवती ही गजलक्ष्मी आहे ना? लक्ष्मी है मैम, ये पीतल के ऊपर चांदी का प्लेटेड, जर्मन सिल्वर प्लेटेड है। म्हणजे पितळेवर हे चांदीचं हे केलेलं आहे। कितीला आहे दादा? मैम ये वाला जाएगा आपको 3500 का। 3500 रुपये। आणि तुम्हाला ना याच्यामध्ये साईज मिळतील ना दादा? मस्त आहे, दिसायला सुंदर आहे। इसमें ग्लास में चाहिए तो ग्लास भी मिलेगा मैम, ह्याच्यामध्ये सेम डिझाईन मध्ये। हे पण एक सुंदर अशी दीपमाळा आहे। कितीला ही? 2100 रुपये का। फक्त 2100 रुपयाला? काय सुरेख आहे, मस्तच। आपल्याला कधी कधी नवसाचा पण बोलतो, पंचायती मिलेगा। आणि आपण देवस्थानाला भेट वस्तू पण देतो, कधी कधी बोलतो आपण नवस, तर इथे येऊ शकता। आणि समयांमध्ये दादा? मैम समय मेरे पास 4 इंच से लेके आपके हाइट मतलब 4 फुट तक का समय अवेलेबल है। ही कितीला आहे? मैम ये अपना जाएगा 1700 रुपये का जोड़ी। 1700ला ही जोडी येणार आहे। म्हणजे बरंचसं त्यांच्याकडे समयांमध्ये आहे। इथे बघा ह्या बाजूला त्यांनी ठेवलेलं आहे, ही बघा ही मोठी पण आहे। आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्यामध्ये पण तुम्हाला मिळणार आहे। दानाची भांडी सुद्धा मिळणार आहेत। ही केटल कशी आहे? मैम ये केटल डिस्काउंट करके जाएगा अपना 2500 रुपये का। 2500ला आहे, मस्त मठारची डिझाईन आहे बा त्याला, आणि सुंदर वाटेल। म्हणजे याच्यामध्ये चहा पण गरम करून देऊ शकतो तुम्ही, चहा पण याच्यामध्ये करू शकताय। पितळेच्या भांड्यामध्ये चांगलंच आरोग्यदायी असं। आणि कढई कशी दादा ही? मैम ये कढ़ाई किलो पे जाएगा मैम, ये आपको किलो वरती। म्हणजे पिता कसा किलो आहे? मैम सब चीज अलग अलग है,
जैसे ये कढ़ाई हुआ 1 किलो पे जाएगा। अच्छा। हांडा कल से आप लेंगे वो किलो पे जाएगा। ऐसा अलग अलग रेट है उसका, मजदूरी के हिसाब से रेट अलग होता है। ये कम से कम जाएगा अपना 1150 किलो। ही 1150 रुपये, मग ते किलो भरेल त्याप्रमाणे तुमची किंमत करणार। बरं, आणि कलई करून पण मिळते तुमच्याकडे ना? कलई करके भी मिळतात, तुम्हाला कलई करून सुद्धा मिळणार आहे। आपण छोटे डबे विचारूया, डबे सुद्धा छान आहेत बघा। पूर्वी या डब्यांमध्ये दागिने ठेवले जायचे पूर्वीची लोक, ते आता पुन्हा बघायला मिळते, उभे आहे आणि तुम्ही सेट पण घेऊ शकता। दादा हा डबा कितीला आहे? मॅम ये जाएगा अपना 400 रुपीज का। अरे वा, छान आहे बघा ना, हा पण डबा छान आहे, उभा आणि जागा वाचवणं। ट्रेंड बन गया है। हो ना, पूर्ण आपण आता शोधतोय की कुठे वस्तू मिळतायत, तर तुम्हाला मी तेच दाखवायचा प्रयत्न करते। आपण ठाण्यामधले सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत आणि ठाण्यापासून कल्याण काही लांब नाहीये, तर कल्याणला सुद्धा तुम्हाला होलसेल अगदी जुन्या काळातली आठवण आली। आणि झाकणा सकट आहे, आतमध्ये कलई काम केलेलं आहे आणि ठोक्याचं आहे बघा। काय दादा याची किंमत पूर्ण झाकणा? ये जाएगा अपना 2000 रुपये का विद झटका। 2000 ला? मग याच्यामधले आतमधली पण मिळतील, वरती पण साइज मिलेगा, 3-4 साइज मिलेगा। इसमें आपको अगर किलो वाला चाहिए तो किलो वाला भी मिलेगा, थोड़ा क्वालिटी वाइज हल्का आएगा, बेस्ट क्वालिटी में। अच्छा, चांगल्या क्वालिटीचं। तुम्हाला मी डिझाईन्स एक एक दाखवते, त्याच्याप्रमाणे मग तुम्हाला आतली साईज, मोठी साईज सगळं मिळणार आहे आणि क्वांटिटी पण मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे बरंचसं पण मिळणार आहे। हे तुपासाठीच आहे ना? तूप आणि तेलासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। हे कितीला आहे दादा? अपना जाएगा 450 रुपीज का वाला, ये 550 का। हा 450 आहे आणि हा 550 आहे। आणि हांडी तर मस्तच आहे याच्यामध्ये, तुम्ही याच्यामध्ये पुलाव, बिर्याणी, भात किंवा जास्त प्रमाणात असं हे असेल ना, भाज्या वगैरे करू शकतो। तसं बरंचसं कलेक्शन बघायला मिळतंय, पण छान आहे। लगडी टाईप आहे, थोडस पसरट आहे आणि त्याला झाकण पण दिलेलं आहे, मस्त। 2500 ला मस्त। लग्न कार्यात जवळच्या नातेवाईकांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर असं, हा म्हणजे कन्यादानाची सगळी भांडी आहेत। वाव, हे तर बघा ना, बिर्याणीचं कॉपर मध्ये ह्याच्यामध्ये ना सुंदर असं कलेक्शन बघायला मिळतंय। आणि कढया पण तुम्हाला मिळणार। हे डबे मॅट मध्ये का? पीतल के ऊपर मैट फिनिश है मैम। अच्छा, म्हणजे ह्याला काळा नाही पडत? काला नहीं पड़ेगा, घिसने का नहीं, उसे स्पंज से साफ करने का, फक्त स्पंजने साफ करायचं, म्हणजे घासण्याचं पितांबरीचं काही टेन्शन नाही। कितीला आहे तरी चहा कॉफीचं हे? 1400 रुपये का सेट जाएगा। 1400 ला हा सेट आहे। मसाल्याचा डबा सुंदर असा दिसतोय। हा कितीला आहे? मैम 2500 रुपये का। मैं मसाला डिब्बे में मैम मेरे पास 2000 रुपये से लेके 3500-4000 रुपये तक की रेंज है। आपको सब वेरायटी क्वालिटी वाइज मिल जाएगा। 7 वाट्या आहेत आणि त्याला पकडायला हे पण दिलेलं आहे, मस्त डिझाईन आहे। हा कितीला आहे? मैम ये जाएगा अपना 3000 रुपये का, ये 2500 रुपये का था, इसमें 2000 रुपये। 7 वाट्यांचा होता राऊंड वाला, हा आहे 9 वाट्यांचा, हा 3000 ला येणार। ह्याच्यामध्ये मोठी आणि लहान मिळेल ना? म्हणजे तुम्हाला साईज मिळणार आहे प्रत्येक, जे आपण पॅटर्न बघतोय ते, आणि जरा स्क्वेअर मध्ये वेगळे पॅटर्न बघायला मिळतात। छान आहे स्क्वेअर मध्ये। अच्छा, म्हणजे ते पूर्वीचे जे चौकोनी स्क्वेअरचे पत्र्याचे डबे असायचे ना, तसे वाटतंय। काय किमती आहे त्याच्या? मैम ये डिस्काउंट करके मिलेगा मैम 2000 रुपये। 2000, आणि हा मोठा जास्त असेल। बरं, घेऊ तसे, तुम्हाला जसं मोठं लहान हवं असेल तसं घेऊ शकताय। छोटे डबे पण आहे। अरे वा, हा मसाल्याचा डबा आहे, भातूक, छोटी भातुकलीचा डबा आहे, मसाला डबा आहे, मस्त वाटतं एकदम। हे ते आतलं आहे ना दादा? काय किंमत याची? 350 ला। आणि पूर्ण भातुकलीचा हा सेट कसा दादा? मैम ये 2200। अरे वा, मला एका ताईंनी सांगितलेलं कमेंट्स मध्ये भातुकलीचा सेट दाखवा, आणि जेव्हा भेटतात आपले जे दर्शक वर्ग ते सांगतात भातुकलीचा सेट आम्हाला कुठे सांगा, तर संपूर्ण भातुकलीचा सेट दादांनी किमती सगळं दाखवलेला आहे। त्याच्यामध्ये मोठी साईज पण असेल बघा। त्याच्यामध्ये काय काय वस्तू आपण बघूया। जुन्या पद्धतीचा जेवणाचा डब्बा आहे, मिल कामगार वापरायचे। काय किंमत आहे दादाची? मॅम ये जाएगा 2800 रुपये का। 2800 रुपये। मग याच्यामध्ये मोठी पण येतील ना? हे किती आहे? 3 आहेत ना? 3 है मैम, 4 वाला भी मिल जाएगा। अच्छा, आणि असे छोटे छोटे तुम्हाला मिठाई डब्बा इसमें भी 4-5 व्हरायटी आहे। बरं, लहान मोठी साईज मिळणार आहे। काय किंमत आहे ह्या डब्याची? मॅम 450 से रेंज स्टार्ट आहे। 450 पासून हे 450 आहे, आणि ही वाली मोठी मग 950 का। तुम्हाला भातुकलीचा सेट हवा असेल तर हा बघा, पूर्ण स्टँड सकट आहे। इथे त्यांनी बघा पूर्ण चमचे सुद्धा आहे, बादली आहे, आणि इथे पूर्ण सगळी भांडी लावलेली आहे, सुंदर अशी मांडणी आहे, कपचं आहे,
पक्कड दिलेले आहे, थाळी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा ही एवढी सर्व भांडी आहेत. हा सुद्धा डब्बा आहे जेवणाचा. ही सगळी भांडी मिळून तुम्हाला 2200चा हा सेट येणार आहे. हा बघा तुम्हाला इथून पण दाखवते. इथे बघा मस्त असा गॅस आहे, कुकर आहे. तुम्ही हा रुखवातीमध्ये मांडू शकता. कन्यादान सेट म्हणून सुद्धा हा गिफ्ट करू शकता मुलीला. तर हा आपला स्टोव पूर्वीचा मस्त असा स्टोव आहे. बरंचसं असं कलेक्शन बघायला मिळतंय आणि कुकर सुद्धा आहे, गॅस आहे, छोटीशी भातुकली आहे. ही रुखवाती मध्ये पण तुम्ही छान मांडू शकता. पितळेची आहे आणि हा संपूर्ण एवढाच दिसतोय तुम्हाला. हा सगळा 2200चा सेट येणार आहे मांडणी सकट. आणि तुम्हाला वेगळ्या मसाल्याचा डबा घ्यायचा असेल तर दादानी आता तुम्हाला किंमत सांगितलेलीच होती. 350 रुपये किंमत आहे. आणि हा छोटासा मिनीचर मध्ये पंखा सुद्धा आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे वेगळी मांडणी सुद्धा आहे, मोठी बघा आहे. म्हणजे कन्यादान मध्ये तुम्ही गिफ्ट करू शकता सगळं. म्हणजे याच्यामध्ये पंख्या सकट अगदी डबा आहे, 4 डब्यांचा डबा आहे. परत इथे गॅसचं हे आहे, शेगडी आहे. पूर्ण हा सेट दिलेला आहे. दादा हा सेट कितीला आहे? 2800. हा 2800ला सेट येणार आहे. अच्छा, पूर्ण डिझाईन आहे बघा मांडणीला. आणि इथे बघा चहाचं पातेलं सुद्धा इथे दिलेलं आहे. परत इथे तांब्या आहे पितळेचा. बऱ्याचशा अशा वस्तू आहेत सुंदर सुंदर. तर एका ताईंनी मला खूप अगदी सांगितलेलं तुम्हाला कधी हे मिळालं पितळेची भातुकली तर नक्की एक्सप्लोर करा. तर ह्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे अशोक मेटलमध्ये. आणि खरंच किफायती असे रेट आहेत. बाहेर तुम्ही रस्त्यावर घेण्यापेक्षा चांगल्या प्युअर पितळेचं कलेक्शन तुम्हाला इथे बघता येते. याच्यामध्ये बघा ना गंगाळ सुद्धा आहे. हा बघा गंगाळ लग्नासराई येते. आणि कन्यादानाची तुम्हाला भांडी घ्यायची असेल तर कन्यादानाची भांडी सुद्धा आहे. दादा हा सेट कितीला आहे? कन्यादान का पूरा सेट 2000 रुपये का है और 5 भांडी के साथ लेंगे तो 2500 रुपये पूरा सेट जाएगा. 2500ला येणार आहे. 5 भांड्यांचा तुम्हाला अंदण द्यायचं असेल तर 2500ला येणार आहे. आणि हा ये मैम पूरा जाएगा 3000 रुपये का. 3000ला. अच्छा. आणि हे थाळ्यांमध्ये वेगळं का दिसतंय? थालियों में बहुत सारा वैरायटी है. कांसे का भी मिलेगा, पीतल का भी मिलेगा. बघा त्यांनी सगळ्या प्रकारच्या थाळ्या काढलेल्या आहेत इथे. काशाची आहे आणि ही पितळेची आहे. मैम ये रिटर्न गिफ्ट के लिए भी, गिफ्टिंग के लिए बहुत अच्छा आइटम है. 2000 रुपये का पूरा सेट है मैम. 2000 मध्ये बघा ग्लास, वाट्या आणि एक डिश आहे आणि स्पून आहे. छान आहे. मठारची डिझाईन आहे याच्यामध्ये. आणि काशाची कशी दादा? कासे का 3200 रुपये जाएगा. बापरे खूपच वजनदार आहे. आणि काशाचं मध्ये तर एकदम मस्त मॅट फिनिश भी आता है. मग ह्याला घासताना कसं काय वापरायचं? पितांबरीने वापरू शकतो. आणि याच्यामध्ये ह्याचा काय फरक आहे बरं? मैम ये मैट फिनिश में पॉलिश करता है, पॉलिश करा हुआ है, मैट फिनिश है. म्हणजे याला पुराना ओल्ड ट्रेडिशन में ये चलता था. हा हे बघा म्हणजे जुन्या काळी हे कास्याचं असं होतं आणि ह्याचा तुम्ही पाय घासण्यासाठी पण वापर करू शकताय. तर छान असा सेट आहे काशाच्या थाळीचा पण. आणि हात कोणता आहे दादा? मैम ये पीतल का थोड़ा हेवी में. अच्छा, थोडस वजन आहे. हे पण वजनदार आहे. हे कितीला आहे हा? मैम 2800 रुपये. बापरे म्हणजे खरंच बघूत म्हणजे वाजवी असे दर बघायला मिळाले मला इथे. आणि कलेक्शन एकदम हटके आहे. आणि 3 माळ्यांचं शोरूम आहे ना? शोरूम नीचे ये, बाकी पूरा स्टॉक ऊपर है. अच्छा, त्यांचं आहे 3 मजलीचं असं शॉप आहे. म्हणजे होलसेलचं असं दर आहे. इथून व्यापारी विक्रेते येतात आणि ते सुद्धा त्यांना विक्रीसाठी नेत असतात. तर अशा प्रकारे दादांनी आपल्याला खरंच राहुल दादांनी खूप छान माहिती दिली. वेळात वेळ काढला आणि छान असं कलेक्शन दाखवलं आणि किमती सुद्धा आपल्याला कळलेल्या आहेत. तर दादा इथे यायचं तर कसं आहे? तर कल्याण स्टेशन पासून? कल्याण स्टेशन से ऑटो बाय ऑटो आएंगे तो 40 रुपीज लेगा. गांधी चौक बोलने का, महाराज ज्वेलर्स के सामने. बरं. महाराष्ट्र ज्वेलर्सच्या समोर गांधी चौक. कल्याण स्टेशन पासून 5 मिनिटात तुम्ही ऑटोने इथे येऊ शकताय. ऍड्रेस दिलेला आहे आणि फोन नंबर सुद्धा दादांचा एक्सप्लोर केलेला आहे. तिथे जाऊन नक्की बघा. इथे यांचं गोडाऊन आहे. दुसऱ्या मजल्यावर आपण आलेलो आहे. बघा बरेचसे असे त्यांनी स्टोअर केलेलं आहे. आणि इथून व्यापारी लोक नेऊन बिझनेस करतात आणि होलसेलच्या दरामध्ये त्यांना विक्री करता येते. हे बघा दादा, आपल्याला आता समजा कोणाला घर बसल्या हवं असेल होम डिलिव्हरी तर मिळेल? मैम होम डिलीवरी भी मिलेगा आपको. आपके किसी को देना ऑनलाइन करना, बिजनेस करना तो वो भी कर सकते हैं मेरे से. म्हणजे बिझनेस करायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकताय ना? बरं. तर बरंच चांगली माहिती दिली दादानी. आणि कुठपर्यंत आपली कुरिअर जाईल? पूर्ण इंडियामध्ये? त्याचे चार्जेस वेगळे असतात? हाँ मैम, जो चार्जेस रहेगा नॉमिनल चार्ज रहेगा मैम.
अपना होलसेल रेट है, बिल्कुल नॉमिनल रेट ही रहता है अपना। बरं ठीक। पहिल्या मजल्यावर गेलेलो आणि 3 मजली हे असं शोरूम आहे यांचं आणि होलसेलचं असं आहे। तर बरंचसं कलेक्शन आपण बघितलेलं आहे आणि ह्यांचं हे शॉप आहे जिथे आपण सगळ्या वस्तू बघितल्या। तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला इथे होलसेल आणि रिटेल मध्ये सगळ्या वस्तू विकत घेता येतील। तर बघा अजून बरंचसं असं कलेक्शन इथे आहे जे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पण करणार आहोत। होम डेकोरच्या वस्तू आहेत, शोभिवंत वस्तू आहेत, व्हाईट मेटल मध्ये आहेत आणि लांबण डिव्हान मध्ये बरेचसे प्रकार आहेत त्यांच्याकडे। तर आपण ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असं लांबण दिवा दाखवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे दिवाळीच्या आसपास किंवा गणपतीच्या आसपास। आणि मूर्त्यांमध्ये बरंचसं कलेक्शन आहे। तर आजचा आपला व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण छान छान कलेक्शन बघितलं आणि दादाने आपल्याला सगळी माहिती सुद्धा सांगितली। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।